बघितले का पेंग्विन्स? इकडे सगळे बसले आहेत ना, एकच पोहतोय तिकडे. पोरं पण आल्यात अस्वल बघायला, सगळे अस्वल एकत्र अस्वल बघायला आल्या. किती जवळ आलाय, एवढं जवळ आलाय, बापरे. नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात मुंबईमध्ये. आपण आज इकडे आलो आहे थोडंसं फिरायला, मजा करायला, कारण की लहानपणापासून आपण ह्या उद्यानाला राणीची बाग असं पण ओळखतो. पण आज आपण इथे फिरायला आलो आहे, थोडंसं एन्जॉय करायला आलो आहे. इथले थोडेसे प्राणी बघायला आलो आणि मेन म्हणजे आपण इकडे वाघ आणि पेंग्विन बघायला आलो. तर चला एक्सप्लोअर करूया. तर इथपर्यंत पोचायचं कसं? तर सगळ्यात आधी आपल्याला बायका स्टेशनला यायला लागेल. स्टेशनवर आपल्या ईस्ट साईडला यायचं आहे. थोड्याशा अंतरावर चालतच आपल्याला लगेच हायवे लगतच आपल्याला लगेच उद्यान दिसेल. उद्यानाची मोठी एंट्री दिसेल. 5 मिनिटाचं अंतर आहे फक्त. तिथे मध्ये आतमध्ये जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर आपण हे स्कॅन करून त्याच्या थ्रू मोबाईल थ्रू आपण तिकीट काढू शकतो, आणि दुसरं आहे तिकीट विंडोमधून आपण तिकीट काढू शकतो. हे बारकोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे असं डायरेक्ट ह्या वेबसाईटवर जाता येईल आणि इथून आपल्याला तिकीट आपलं काढता येईल. थँक्यू. आलो आता आपण मधल्या पोर्शनला. एंट्री तर केलं आहे, सुरुवात केलं आहे. चला फिरूया. आपण आता इथे हत्ती बघायला आलो. सगळ्यात आधी बघूयात कुठे आहे. तो तिकडे आहे. फायनली आला बाहेर. थांबलो आपण थोडा वेळ. बाहेर आला आपल्यासाठी. पण आल्यात अस्वल बघायला. सगळे अस्वल एकत्र अस्वल बघायला आल्या. तिकडे दिसला का अस्वल? दिसला? आला तिकडून. आला 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 जवळ तर जवळ तर. सावलीत जाऊन थांबला. इथे तिथे बरोबर.
आपल्याला बघायचं ते वाघ बघायला आलो आपण. पटापट बघूयात चला. तिकडे तिकडे झोपलाय, तिकडे झोपलाय तो. आणि हा तो वाला आलाय. तिकडे आलाय, तिकडे येतोय, तिकडे येतोय. सही वाटतंय काच आहे मध्ये म्हणून. किती जवळ आलाय, एवढं जवळ आलाय. बापरे. ती क्लोज आलाय. पाण्यामध्ये गेलाय. दिसेल आपण वाट बघू थोडी त्याची. थोडीशी वाट बघू आपण हिप्पोची. पाण्याखालती गेलाय, आराम करतोय तो. गरमी आहे ना भरपूर म्हणून. निघाला हिप्पो निघाला बाहेर.
तो तिकडे झोपलाय तरस आहे ना, तरस तरस. आता आपण मगर बघायला आलोय. दिसतोय एक पाण्यामध्ये. खालती जाऊया तिकडे आणि तिकडून बघूया तिकडून दिसतात का अजून. आता आपण पाण्यात जे पक्षी असतात ना, ते आपल्याला पाण्यात समुद्राजवळ नदीजवळ भेटतात तसे ते बघायला आले आता इकडे. ते बघूयात. मुंगूस पण आहे. मुंगूस आहे तिकडे पक्ष्यांमध्ये. तर आता आपण आलो आहे पेंग्विन बघायला. पेंग्विन बघत पेंग्विन.
बघितले का पेंग्विन्स इकडे सगळे बसले आहेत ना, एकच पोहतोय तिकडे. तर चला, आपलं आता पूर्ण उद्यान फिरून झालं आहे. जर तुम्ही इकडे यायचं ठरवत असतील तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो कसले किती पैसे लागतील. मोठ्यांचे 50 रुपये, लहान मुलांचे 25 रुपये, आणि जर फॅमिलीमध्ये येत असेल म्हणजे मम्मी पप्पा आणि 2 त्यांची मुलं तर 100 रुपयामध्ये फॅमिली पॅक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅमेरा आणत असतील तर 100 रुपये फोटो कॅमेऱ्याचे आणि 300 रुपये व्हिडिओ कॅमेऱ्याचे. तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला लहान मुलांना म्हणजे 12 वर्षाखालच्या मुलांना फ्रीमध्ये आणायचं असेल तर फ्रायडेला या, पण त्यांचा ID घेऊन या, आधार कार्ड वगैरे, ज्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ मेन्शन असेल तर तुम्ही त्यांना फ्रीमध्ये इकडे फ्रायडेला फिरू शकता. तर चला, आपलं पूर्ण इकडे फिरून झालं आहे. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत